त्यांची जबाबदारी आहे, कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी, प्रशासनाची आहे. आंदोलकाची भेट घेणं, चर्चा करणं, त्यांच्या मागण्या देतोय हे करणं, ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची, जनतेची नाही. जनता ही त्यांची असती, पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका तर बसणारच. चलो धन्यवाद. या एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्येच तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना KG to PG शिक्षण फ्री, पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही. आता प्रवेश सुरू झालेले आहे, त्यावर तुम्ही काही 1-2 महिन्यापूर्वी पण बोलला होता. हो, मी मागेही सांगितलं होतं, पण वरून निरोप होता तसा आहे की ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल. सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो JR काढलेला आहे तो लागू करा, त्याची अंमलबजावणी तातडीनं करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा. आणि याच्याच बरोबर जे ECBCतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी, शिक्षणासाठी, तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ECBC सोडून कुणबीमध्ये म्हणजे OBCमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे. ती ऑप्शन खुला करा, तो बंद केलेला आहे. ज्यांनी ECBC फॉर्म भरलेत त्यांना ECBCतच राहा म्हणते. तुझ्याकडे प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणते. तसं सरकारला माझी विनंती, तसं होता कामा नाही. त्यांनी जर ECBCतून फॉर्म भरला असला किंवा EWSमधून भरला असला तरीही त्याच्याकडे जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं, OBC, तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं, OBCत येण्याचं ऑप्शन खुलं करा. हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय, कारण त्याशिवाय पर्याय नाही. आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाल्या, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांनाही तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या, कारण ते थांबून धरले. सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले. आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस त्यांना दिले जात नाहीत तातडीनं. ते ताबडतोब त्याचा सगळ्या काय तुम्हाला सर्वे करायचा आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या, बंद केलेले ते सुरू करा. पाटील साहेब, पहिलं उपोषण होतं मराठा आरक्षण देण्यासाठी, त्यानंतर त्याच उपोषणाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी 3 उपोषणं करावे लागले. आता 4थं उपोषण आलं आहे. या सगळ्या काळामध्ये आता 1 वर्षाचा काळ गेला, मात्र अजूनही तुम्हाला जे हवं आहे ते सरकार देत नाही आहे, मिळत नाही आहे. कुठंतरी फसवणुकीची जाणीव आहे. 100%च पुढच्या वड्यात चाललंय. पण मी बी थांबणारातला नाही, कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत, समाजाशी इमानदार राहणार. त्यामुळे मी हे लावून धरणार, मिळेपर्यंत मी करत राहणार. कोण फसवतो मग वारंवार आश्वासन नाही. आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला. ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, यावेळेस नावच घेऊन सांगू, कारण आता आपल्याला नाविलाजानं त्यांनी राजकारणात ढकललंय असं म्हणावं लागेल. एवढी गर्दी केली, मोठे निघाले आणि मोठी सभा, म्हणजे अशी सभा कोणी पाहिली नाही, अशा पद्धतीने सभा झाली, तरी सुद्धा सरकार आश्वासनाव्यतिरिक्त गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. सरकारला मग आता पुन्हा एकदा तशी जनता बघायची असली आणि आश्वासनाचे फसवणूक करायची नसली तर काहीच नाही, नुसतं एक हाक दिवस तर दन. इकडं आणखी ना 20-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा राहणार नाही. बघायची असली तर बघा म्हणा माझ्या एका हाकीवरती. आणखी नाही इकडं 20-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा नसतं नाही, गा म्हणून तरच दम. आता महाराष्ट्रातले बघा सगळ्यात पक्षाची तील ही जागाचा शिगी तर कोणाला नाही म्हणताय. या अंतरवाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतोय सगळ्याच पक्षाच्या. जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पाडलेलंच. जे ते इमानदार आहे, जे ते नाही आहे बागलं असं असतं काय कायचं. परंतु सगळ्याच पक्षाच्याला केलंय मराठ्यांनी, असं काय कुठं भेदभाव केला नाही. ते आभार मानायला आले होते का ते? येऊन भेटतेत आंतरवाल्यात सध्या भेटायला त्या सगळ्या खासदारांना तुमचं सांगणं काय, सूचना काय? नाही आणखीन नाही केल्या, करीन ना नंतर. जे खासदार आले त्यांनी तुम्हाला विजय अर्पण केला, त्याच्यात ते बोलणार आहेत. या सगळ्या गोष्टी होणार आहेत भविष्यात. बोलतीलच ना मराठ्यांना. मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगाच केलंय का? मग सगळ्याच पक्षातल्या खासदाराला बोलावं तुम्हाला लागणार. अर्पण केलंय त्यांनी. आता ते ज्याचं त्याचं मोठेपणाचा भाग आहे, परंतु मी राजकारणात नाही. मी काही केलं नाही, मी कोणाला काय पाडा म्हणलं नाही. मी घेताना उकरून माझ्याकडून तुमच्या पुण्यात जी लोक बसली आहेत